मला अतिशय आनंद आहे की मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम जो आपण 2015 साली सुरू केला होता तो सातत्याने अधिक प्रगल्भ अधिक एनरिच होत गेला आणि आज आपण त्याचं एक मला असं वाटतं एक नवीन सत्र या ठिकाणी सुरू करतोय ज्याच्यामध्ये आज IIT बॉम्बे सोबत एक आपला या ठिकाणी MOU झालेला आहे। देवराज साहेबांनी सांगितले खरं आहे की IIT बॉम्बे सारखं एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे ज्याला एमिनन्स आणि एक्सलन्सचं सेंटर म्हणता येईल असं एक अशी संस्था आणि महाराष्ट्र सरकार या दोघांसोबत काम करत त्याच्या जीवनातही व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि त्याच्या प्रोफाईलमध्ये व्हॅल्यू ॲडिशन होईल। सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्यावेळी आपण फेलोशिप कार्यक्रम सुरू केला होता त्यावेळी अपेक्षा हीच होती की जे काही आपलं यंग ब्लड आहे ज्यांना अकॅडमिकली पण ते चांगले आहेत आणि थोडासा सोशल आउटलुक आहे अशा प्रकारच्या मुलांना देखील सरकारसोबत काम करण्याची संधी दिली पाहिजे। कारण त्यांच्यातले कदाचित 90% लोक कधीच सरकारसोबत काम करणार नाहीत आणि शेवटी सरकार एक तंत्र म्हणून त्या ठिकाणी काम करत असतं आणि जेव्हा एक तंत्र म्हणून आपण काम करतो त्यावेळेस त्याच्या बाउंड्रीज या पक्क्या असतात, त्याच्या सिस्टीम्स या पक्क्या असतात आणि त्या बदलण्याची आपली फारशी इच्छा पण नसते आणि म्हणून जोपर्यंत आपल्यासोबत नवीन विचार हा येणार नाही तोपर्यंत त्या बाउंड्रीज पुश करायची किंवा ते तंत्र बदलण्याची आपल्याला इच्छा होणार नाही आणि म्हणून वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणारे किंवा वेगवेगळ्या फील्डचा विचार करणारे अशा प्रकारची तरुणाई जर सरकारसोबत आली तर एक फ्रेश एअर एक फ्रेश विचार हा सरकारला मिळेल आणि त्यातनं आपलं ही जे काही रुटीनवरनं एक व्यवस्था तयार झाली असते की दिस इज द बेस्ट आता ही बदलायची आवश्यकता नाहीये तर ते आपल्या विचाराला छेद जातो आणि आपण 4 नवीन गोष्टी करतो आणि आता गेल्या 7-8 वर्षाच्या अनुभवात हे आपण फील पण केलं आहे की ही जी मुलं येतात ती अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला देऊन देखील जातात, त्यांच्यातला जो उत्साह असतो त्यातनं काही नवीन गोष्टी क्रिएट देखील करून जातात आणि एक प्रकारे मला असं वाटतं की ही जी काही जर्नी राहिली ही अतिशय यशस्वी अशा प्रकारची जर्नी राहिली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण नेहमी जे म्हणतो की ऍक्च्युअली अकॅडेमिया आणि ऍक्च्युअल जो काही अप्लाइड यूज आहे याच्यामधला